सूचना त्यांनी दिली आहे. हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे. फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड क्वेश्चन बँक ऑफ चॅप्टर नंबर 1 that is rotational dynamics. And the first part, that is 1 mark question, is VSA, very short answer type question. त्यातला पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा. फाइंड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिश अबाउट एन एक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू सेंटर. डिशचे रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला काढायची आहे सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन असणाऱ्या ॲक्सिससाठी. मग आता त्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिश अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर इज mr²/2. मग मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला माहिती आहे तर याच्यावरनं रेडियस ऑफ गायरेशन काढता येते. रेडियस ऑफ गायरेशन कशी काढायची? तर अंडररूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास. सो अंडररूटमध्ये mr²/2 अपॉन m. सो इट इज अंडररूटमध्ये r²/2 मीन्स r/√2. आता इथे एवढं फाइंड करायला सांगितलं त्यामुळे तुम्हाला एवढं लिहावं लागेल. जर त्यांनी डायरेक्ट स्टेट म्हटलं असतं तर फक्त तुम्ही r/2 लिहिलं असतं तरी तुम्हाला 1 मार्क मिळाला असता. तिथे क्वेश्चनमध्ये फाइंड म्हटल्यामुळे तुम्हाला हे डेरिव्हेशन करावं लागेल. फाइंड म्हटल्यामुळे क्वेश्चनची लेंथ, त्या अँसरची लेंथ वाढत आहे. एवढी लेंथ 1 मार्कासाठी नसावी अशी बोर्डाचीच अपेक्षा आहे. ठीक आहे, टाकलाय प्रश्न बोर्डाच्या त्या क्वेश्चन बँकमध्ये, आपल्याला त्याचा अँसर तसंच तयार करावं लागेल. सेकंड क्वेश्चन इज डज द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड्स ऑन मास ऑफ द व्हेकल. त्या व्हेकलच्या मासवर अँगल ऑफ बँकिंग डिपेंड असतो का? तर आपल्याला अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला माहिती आहे tan इनव्हर्स ऑफ v²/rg. या फॉर्म्युल्यामध्ये कुठेच तुम्हाला त्या व्हेकलचा मास दिसत नाहीये. सो वी कॅन से दॅट द अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ द व्हेकल. तुम्ही फक्त एकच वाक्य लिहिलं इट डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ द व्हेकल तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. थर्ड VSA क्वेश्चन इज ड्युरिंग आईस बॅलेट while in the outer rounds why do the dancers outstretches their arms and legs. ते बॅले डान्सर्स त्यांचे हात आणि पाय बॉडीपासून दूर का बरं नेतात? आता बॉडीचे ऑर्गन जेव्हा तुम्ही ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून दूर नेसाल तेव्हा बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, हे आपल्याला माहिती आहे. कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. जर मास जर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून दूर गेलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढला तर अकॉर्डिंग टू कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय असतं? अँग्युलर वेलॉसिटी कमी होते. सो बाय आउटस्ट्रेचिंग आर्म्स अँड लेग्स द मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीजेस विच इन टर्न डिक्रीजेस अँग्युलर वेलॉसिटी. आणि म्हणून मग सो टू डिक्रीज अँग्युलर वेलॉसिटी दे आउटस्ट्रेचेस आर्म्स अँड लेग्स. फक्त एवढं वाक्य लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल, दुसरं वाक्य टाकलं तरी. पण तुम्हाला ते समजावं म्हणून मी दोन्ही वाक्य तिथे टाकले आहेत की का बरं त्याचं तसं उत्तर देता येतं आपल्याला, तर त्याच्या मागचं कारण काय आहे ते समजण्यासाठी पहिलं वाक्य पण लक्षात ठेवा. फोर्थ क्वेश्चन इज स्टेट द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता स्टेटमेंट तुम्हाला जसंच्या तसं लिहावं लागतं, हे तुम्हाला समजतं, त्यामुळे पाठ करावं लागेल. सो स्टेटमेंट इज इफ नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट्स ऑन अ बॉडी और if no external torque acts on a rotating body then its angular momentum remains constant. हे आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टेटमेंट. स्टेटमेंट जसंच्या तसं लिहावं लागेल, मनाचे वाक्य चालत नाहीत, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून पाठ करा. स्टेटमेंट डेफिनेशन्स या तुमच्या पाठच पाहिजेत. क्वेश्चन 5th VSA मधला, 2 bodies have their moment of inertia I and twice I. एका बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे, दुसऱ्या बॉडीचा ट्वाइस आय आहे अबाउट देअर ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. इफ देअर कायनेटिक एनर्जीज ऑफ रोटेशन्स आर इक्वल, त्यांच्या कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन मात्र सारख्या आहेत. ही कंडिशन लक्षात घ्या. दोघांचे मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळे आहेत पण दोघांचे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन सारखे आहेत. देन व्हॉट इज द रेशो ऑफ देअर अँग्युलर व्हेलॉसिटीज. तर त्यांच्या अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये काय रेशो असेल तो आपल्याला शोधायचा आहे. आणि 1 मार्कासाठी तो एक्झाम्पल आहे
आणि त्याच्या सोल्युशनकडे लक्ष ठेवा. एका मार्कासाठी तुम्ही फक्त एवढं जरी उत्तर लिहिलं √2:1 तरी चालतं. हां, पण ते कसं येतं पहा. पहिल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय, म्हणून I1ला म्हटलं मी आय. दुसऱ्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया ट्वाईस आय आहे. दोघांच्या कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन सारखे आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी 1 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड बॉडी. आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटीमधला रेशो काढायचा आहे, म्हणजे ω1/ω2 वी हॅव टू फाइंड. So the kinetic energy of rotations are equal. So kinetic energy of rotation of first body is equal to kinetic energy of rotation of second body. Means half I1 ω1 square is equal to half I2 ω2 square. Means ω1/ω2 is equal to √I2/I1. बघा, याला सिम्प्लिफाय करून मी इथं आपल्याला. सो ω1/ω2 is equal to रूट ऑफ I2 किती आहे ट्वाईस आय, I1 किती आहे आय कॅन्सल झाला √2:1. सो अँग्युलर व्हेलॉसिटीज आर इन द रेशो √2:1 असं तुम्हाला उत्तर देता येतं. फक्त एक शेवटचं वाक्य लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. फॉर्म्युला हा सोबत टाकायचा. VSA क्वेश्चन इज अ हॉलो स्पियर हॅज रेडियस 6.4 मीटर. व्हॉट इज द मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड बाय अ मोटरसायकलिस्ट ॲट द बॉटम टू कम्प्लीट द सर्कल. म्हणजे आता हॉलो स्पियर असल्यामुळे जेव्हा तो मोटरसायकलिस्ट त्या हॉलो स्पियरमध्ये फिरेल तेव्हा त्याची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल. आणि आपल्याला माहिती आहे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर कंप्लीट करायची असेल तर बॉटमला त्या बॉडीची वेलॉसिटी √5gr पाहिजे आणि त्या बॉडीची टॉप पोझिशनला वेलॉसिटी किती पाहिजे कमीत कमी √gr आणि हॉरिझॉन्टल लेवल पोझिशनला √3gr. हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला शोधायची आहे की बॉटम पोझिशनला त्याची वेलॉसिटी किती पाहिजे. रेडियस दिली त्या व्हर्टिकल सर्कलची म्हणजे हॉलो स्पियरची 6.4 मीटर आणि व्ही मिनिमम आपल्याला विचारलंय. द मिनिमम स्पीड ॲट द बॉटम सो ॲज टू कम्प्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज व्ही इज इक्वल टू √5gr. सो √5 जीची व्हॅल्यू 9.8, आरची व्हॅल्यू 6.4. लॉगचे कॅल्क्युलेशन पाहिजे असतील तर इथे करून दिलेले आहेत. आपल्याला आन्सर मिळतं 17.71 मीटर पर सेकंड. सो द मिनिमम स्पीड ॲट द बॉटम इज 17.71. फॉर्म्युला लिहायचा, आन्सर लिहायचं. बाकी काही दाखवलं नाही तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. 8th क्वेश्चन. अ बेंड इन अ लेव्हल रोड हॅज रेडियस ऑफ 100 मीटर. एक टर्न आहे समजा लेव्हल रोडवर, त्या टर्नची रेडियस 100 मीटर आहे. फाइंड द मॅक्झिमम स्पीड विथ विच अ कार टर्निंग दिस बेंड मे हॅव विदाउट स्किडिंग or may pass without skidding if the coefficient of friction between the tires and the road is 0.8. म्हणजे त्या टर्नवरनं जर एखादी कार जात असेल तर किती मॅक्झिमम स्पीडनी ती जाऊ शकते विदाउट स्किडिंग, न घसरता किंवा न फेकल्या जाता. रेडियस दिली टर्नची 100 मीटर, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज गिवन 0.8 अँड वी हॅव टू फाइंड व्ही मॅक्स. द मॅक्झिमम स्पीड विदाउट स्किडिंग ऑर मॅक्झिमम स्पीड ऑन द हॉरिझॉन्टल टर्न इज, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू √μrg. mu is 0.8, r is 100 meter and g is 9.8. So it is 16 into 49 रूट मध्ये. 16चं स्क्वेअर रूट आहे 4, 49चं स्क्वेअर रूट आहे 7. सो 7 4 28 मीटर पर सेकंड. सो मॅक्झिमम स्पीड विदाउट स्किडिंग ऑन दॅट बेंड इज 28 मीटर पर सेकंड. या प्रकारे तुम्हाला ते सोडवायचं आहे. नाउ द क्वेश्चन्स ऑन शॉर्ट आन्सर टाइप 1 टाइप मीन्स क्वेश्चन्स इच हॅव्हिंग मार्क 2. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतील आणि त्या 2 मार्कासाठी नेमकं किती लिहायचं आणि काय लिहायचं सगळं या ठिकाणी नोट्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. त्यातलं काही गायब करू नका मात्र, सगळं व्यवस्थित लिहा. द फर्स्ट क्वेश्चन इज अ फ्लाय व्हील इज रिव्हॉल्विंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीनी फ्लाय व्हील फिरत आहे. अ चिप ऑफ इट्स रिम ब्रेक्स. त्याचा एक छोटासा कोपरा म्हणू आपण किंवा रिमचा जो पार्ट काहीतरी तुटला. अँड फ्लाईज अवे आणि त्या रिंगपासून सेपरेट झाला, बाहेर फेकल्या गेला. म्हणजे रिंग तुटली आणि त्याचा काही पार्ट बाहेर फेकला गेला. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स अँग्युलर वेलॉसिटी. तर त्या तुटल्या गेल्या पार्टमुळे त्याची अँग्युलर वेलॉसिटीवर काय इफेक्ट होईल. आता मला सांगा, जेव्हा त्या रिंगचा पार्ट तुटून बाहेर चालला जाईल तेव्हा त्या बॉडीचं मास कमी होईल. मास कमी होईल म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन कमी होईल, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर कमी झाला तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय होईल, वाढेल. कारण की इथे एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नाहीये कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनुसार.
ती अँग्युलर व्हेलॉसिटी वाढेल. बघा काय लिहायचं तुम्हाला, वेन द चिप ऑफ द रिम ब्रेक्स अँड फ्लाईज अवे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लायव्हील डिक्रीजेस. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होईल कारण की त्याचं मास कमी झालं. ॲज नो एक्सटर्नल टॉर्क इज ॲक्टिंग सो अकॉर्डिंग टू कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटेशन इन्क्रीजेस. असं एवढं तुम्हाला लिहावं लागेल 2 मार्कासाठी. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन सेकंड ऑन SA1 टाईप. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिश अबाउट अ टँजंट इन इट्स ओन प्लेन इज 5/4 mr². त्या डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या टँजंट ॲक्सिससाठी 5/4 mr² आहे. टँजंट कोणता आहे? इन द प्लेन ऑफ द डिश, वेअर m इज मास अँड r इज रेडियस ऑफ द डिश. फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. तुम्हाला त्या डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. आता थोडंसं लेंदी एक्झाम्पल त्यांनी दिलं या ठिकाणी. बघा आता काय म्हटलंय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अ टँजंट इन इट्स प्लेन इज, सो I tangent is equal to 5/4 mr². युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर इज, पॅरलल ॲक्सिस थेरमचा आपण वापर केला आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर शोधला. तर IZ इज इक्वल टू IX प्लस IY हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे की IO इज इक्वल टू IC प्लस MH² वापरायचा आहे. IO इज इक्वल टू IC प्लस MH² वापरावं लागेल तुम्हाला. सो I tangent इज इक्वल टू I डायमीटर प्लस mr². सो I डायमीटर इज इक्वल टू I tangent मायनस mr². म्हणजे I डायमीटर तुम्हाला मिळतो 1/4 mr². ठीक आहे. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. आता आपल्याला सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. नाव युझिंग परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू द सेंटर इज, त्याला आपण आय सेंटर म्हटलं तर आय सेंटर इज इक्वल टू I डायमीटर प्लस I डायमीटर म्हणजेच 1/4 mr² प्लस 1/4 mr² मीन्स mr²/2. Therefore, the moment of inertia of dish about an axis through center and perpendicular to the plane is mr²/2. ठीक आहे. थोडंसं लेंदी आहे 2 मार्काच्या हिशोबाने, पण तुम्हाला एवढं सगळं लिहावंच लागेल. थर्ड क्वेश्चन इज, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ स्पीड विथ विच अ व्हेकल शुड मूव्ह along a curved horizontal road. State the significance of it. आणि जे इक्वेशन तुम्हाला मिळेल त्याचा सिग्निफिकन्स पण तुम्हाला सांगायचं आहे. आता त्या मानाने 2 मार्काच्या हिशोबाने हा प्रश्न जास्त मोठा झाला. ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ स्पीड विथ विच अ व्हेकल शुड मूव्ह अलॉंग अ कर्व हॉरिझॉन्टल रोड. हॉरिझॉन्टल टर्नवर मॅक्झिमम सेफ स्पीड किती असतो ते आपल्याला शोधायचं आहे. सो लेट अस कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास m टेकिंग अ लेफ्ट टर्न ऑफ रेडियस r ऑन अ हॉरिझॉन्टल टर्न. Let mu is coefficient of friction between surface of the road and the tire. During this motion, the necessary centripetal force is provided by force of friction, which is balanced at maximum speed by centrifugal force. So mv²/r is equal to mu mg. जेव्हा तो टर्न घेत असेल तेव्हा मॅक्झिमम सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे म्यू mg एवढा असेल की त्याला कोण बॅलन्स करेल, तर त्याला बाहेरच्या दिशेने ऍक्ट होणारा सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करेल म्हणजे mv²/r बॅलन्स करेल. ठीक आहे. गेट Vmax इज इक्वल टू √μrg. दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड ऑन हॉरिझॉन्टल टर्न. आता याचे सिग्निफिकन्स पण आपल्याला सांगायचे आहेत. तर काय सिग्निफिकन्स सांगता येतं? द मॅक्झिमम स्पीड लिमिट कॅन बी इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग रेडियस ऑफ द टर्न. तुम्ही जर टर्नची रेडियस वाढवली तर तुम्हाला मॅक्झिमम स्पीड लिमिट त्या टर्नवरची वाढवता येते. द मॅक्झिमम स्पीड ऑन द टर्न डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ द व्हेकल. त्या व्हेकलच्या मासवर मात्र मॅक्झिमम स्पीड लिमिट डिपेंड नसतं. हे पण सिग्निफिकन्स आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट अ गिव्हन ॲक्सिस इज 1.2 kg/m² इनिशियली. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इनिशियली 1.2 kg/m² आहे. द बॉडी इज ॲट रेस्ट. ती बॉडी ॲट रेस्टला आहे सध्या म्हणजे ω1 0. फॉर व्हॉट ड्युरेशन ऑन अँग्युलर ॲक्सलेरेशन ऑफ 25 rad/s² मस्ट बी अप्लाइड अबाउट दॅट ॲक्सिस इन ऑर्डर टू प्रोड्यूस रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ 1500 जूल. तुम्हाला किती वेळेसाठी एवढं ॲक्सलरेशन अप्लाय करावं लागेल
so that its kinetic energy of rotation becomes 1500 joule. बघा आता इथे लक्ष ठेवा. Initially body is at rest, so kinetic energy of rotation is 0. ओके, म्हणजे हाफ I ओमेगा 1 स्क्वेअरची व्हॅल्यू 0 आहे. When the angular acceleration is applied, its angular velocity after time t becomes, आता angular acceleration आपण अप्लाय केल्यामुळे त्याची अँग्युलर वेलोसिटी वाढत जाईल, चेंज होत जाईल. ती टी एवढ्या टाइम नंतर किती होईल, तर ती होईल ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा टी. कायनेमॅटिकल इक्वेशन यू हॅव टू यूज. ओके, सो ओमेगा 2 इज इक्वल टू 25 टी. आता 25 टी का बरं, कारण की ओमेगा 1 ची व्हॅल्यू 0 टाकायची आहे आणि अल्फाची व्हॅल्यू 25 टाकायची आहे. सो 0 प्लस 25 इंटू टी, 25 टी. सो ओमेगा 2 इज 25 टी, मीन्स टी इज इक्वल टू ओमेगा 2 अपॉन 25. ठीक आहे. त्या टाइम नंतर म्हणजे आफ्टर टाइम टी द कायनेटिक एनर्जी बिकम्स, सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन बिकम्स हाफ I ओमेगा 2 स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी किती होते, 1500 जूल. सो प्लेस 1500 जूल फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू हाफ I इज 1.2 अँड ओमेगा इज 25 टी होल स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर करा. सो सॉल्व इट, यू विल गेट टी स्क्वेअर इज इक्वल टू 4, मीन्स टी इज 2 सेकंड. सो इन टाइम 2 सेकंद द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन बिकम्स 1500 जूल. या प्रकारे तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. थोडंसं लेंदी आहे 2 मार्काच्या हिशोबाने, पण त्याला काही पर्याय नाही. नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्झाम्पल नंबर 5. अ बकेट कंटेनिंग वॉटर इज टाईड टू अ रोप 5 मीटर लॉंग. 5 मीटर लांबीचा दोर आहे, त्याला आपण बकेट बांधली, बकेटमध्ये पाणी आहे. इट इज रोटेटेड इन अ व्हर्टिकल सर्कल अबाउट द अदर एंड. त्या बकेटला आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवलं. फाइंड द नंबर ऑफ रोटेशन्स पर मिनिट. फाइंड द नंबर ऑफ रोटेशन्स पर मिनिट म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची तुम्हाला पर मिनिट मधली. इन ऑर्डर दॅट द वॉटर इन द बकेट मे नॉट स्पिल. त्या बकेटमधलं वॉटर खाली पडायला नको किंवा सांडायला नको. सो रेडियस दिले व्हर्टिकल सर्कलची 5 मीटर आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारली RPM मधली की सो दॅट द वॉटर इन द बकेट शुड नॉट स्पिल. So the minimum frequency which is required so that water do not spill is, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1/2 पाय अंडर रूट GR. हा 2 पाय आतमध्ये घेतला आपण. सो G/4 पाय स्क्वेअर R. व्हॅल्यूज प्लेस केल्या 9.8/4 इंटू 9.87 इंटू 5. लॉगचे कॅल्क्युलेशन इथे दाखवलेले आहेत, बघून घ्या. सो यू विल गेट 0.2228 RPS. आता जे उत्तर मिळेल ते पर सेकंदमध्ये मिळेल. त्याला तुम्हाला RPM म्हणजे पर मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पर सेकंदचं कन्वर्शन पर मिनिटमध्ये करण्यासाठी 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो यू विल गेट 13.36 RPM. सो इफ द बकेट इज रिव्हॉल्व्ड विथ दिस फ्रिक्वेन्सी मीन्स 13.36 RPM, नो वॉटर स्पिल्स आउट. असं ते एक्झाम्पल तुम्हाला सोडवावं लागेल. 6th एक्झाम्पल इज a body weighing 0.5 kilogram tied to the string is projected with a velocity of 10 meter per second. The body starts wheeling in a vertical circle. If the radius of the circle is 0.8 meter, find the tension in the string. Find the tension in the string when the body is at the top of the circle. जेव्हा ती वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये टॉप पोझिशनला असेल तेव्हा टेन्शन किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. आपण गिव्हन लिहिलं. टेन्शन ॲट द टॉपचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वेन द बॉडी इज ॲट द टॉप ऑफ द वर्टिकल सर्कल द टेन्शन इज गिव्हन बाय mv² R - mg. व्हॅल्यूज प्लेस केल्या आणि आन्सर मिळतं आपल्याला 57.6 न्यूटन. ठीक आहे. आपण पहिले बघतोय 3 मार्काचे प्रश्न जे या क्वेश्चन बँकमध्ये विचारले आहेत. चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स. पहिला प्रश्न आहे डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचा डेरिव्हेशन करायचं आहे, पण कोणासाठी की जी बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने फिरत आहे अशा रिजिड बॉडीसाठी. आता त्यासाठी काय करावं लागेल, पहिले तुम्हाला डायग्राम पण काढावं लागेल आणि डायग्रामचं एक्सप्लेनेशन पण लिहावं लागेल. अर्धा मार्क डायग्रामला असतो, डायग्रामच्या एक्सप्लेनेशनला अर्धा मार्क असतो. म्हणजे एवढं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे. हा पहिला पार्ट. मग डायग्राम काढा. डायग्राममध्ये दाखवा एक रिजिड बॉडी. आकार कोणताही दाखवला तरी चालतो, असाच काढला पाहिजे असं काही आवश्यक नाही. रिजिड बॉडी मे हॅव एनी शेप. ठीक आहे. त्यामुळे मग
कोणत्याही आकाराची काढा, त्या बॉडीमध्ये पॉईंट ओ दाखवा. या पॉईंट ओ मधनं ॲक्सिस ऑफ रोटेशन जातोय परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. या बॉडीमध्ये एन पार्टिकल्स आपण कन्सिडर केलेत, M1, M2, M3 सॉन अप टू Mn, विच आर ॲट अ डिस्टन्सेस R1, R2, R3 सॉन अप टू Rn फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता डायग्राम काढली, डायग्रामचं एक्सप्लेनेशन लिहायचं. कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ. त्या पॉईंट ओ मधनं जाणार ॲक्सिस तुम्ही समोर इथे लिहू पण शकता, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. तर मात्र हे विसरायचं नाही, कारण की ती बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने फिरत आहे, विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. आता ही बॉडी कशी बनली ते लिहायचं. लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ एन पार्टिकल्स ऑफ मासेस M1, M2 so on up to Mn situated at R1, R2 so on up to Rn from axis of rotation. ठीक आहे. When the body rotates with constant angular velocity omega, the particle moves with linear velocities v1, v2 so on up to vn respectively. ज्यावेळेस ही कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने फिरत असेल त्यावेळेस मात्र प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी वेगवेगळी असेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दाखवू शकता. M1 या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शननी असेल v1, M2 या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी असेल या डायरेक्शननी v2, M3 या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी असेल v3 या डायरेक्शननी, आणि Mn या पार्टिकलची वेलॉसिटी असेल vn या डायरेक्शननी. ओके, असं पण तुम्हाला दाखवता येतं. So the linear velocity of first particle is v1 is equal to r1 omega. So kinetic energy of first particle becomes, kinetic energy चा फॉर्म्युला आहे half m1 v1 square, so half m1 r1 square omega square. आता इथे ओमेगाला सफिक्स देत नाही, कारण की प्रत्येकाची अँग्युलर वेलॉसिटी सारखी असेल पण लिनियर वेलॉसिटी मात्र वेगवेगळी असेल, हे आपल्याला समजलेलं आहे. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल इज ke2 हाफ m2 v2 स्क्वेअर म्हणजे हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. In the same manner, the kinetic energy of nth particle is Ken is equal to half mn rn square omega square. आता प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण काढून घेतली. आपल्याला कंप्लीट बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची आहे. काय करावं लागेल, या सगळ्यांचं ॲडिशन करावं लागेल. सो द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ कंप्लीट बॉडी इज सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द पार्टिकल्स. सो कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी 1 प्लस कायनेटिक एनर्जी 2 प्लस अँड सो ऑन अप टू कायनेटिक एनर्जी n. सगळ्यांच्या कायनेटिक एनर्जीचं ॲडिशन केलं. सो कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल टू हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अँड सो ऑन अप टू प्लस हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला, बाकीचं ब्रॅकेटच्या आतमध्ये ठेवलं. हाफ आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला आहे. हां, ब्रॅकेटच्या आतमध्ये राहतं पहिल्या टर्ममध्ये m1 r1 स्क्वेअर, दुसऱ्या टर्ममध्ये राहतं m2 r2 स्क्वेअर, आणि शेवटच्या टर्ममध्ये शिल्लक राहतं mn rn स्क्वेअर, मधात ॲडिशन. बट दिस इज डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची व्याख्या काय? इट इज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. सो m1 r1 square plus m2 r2 square plus and so on to mn rn square is nothing but moment of inertia of body, that is capital I. So formula becomes total kinetic energy is equal to half I omega square, and this is the required expression for kinetic energy of rotating body. ठीक आहे. याला ओमेगाला तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये पण कन्वर्ट करू शकता. ओमेगाच्या ऐवजी 2πn जर घेतलं तर याच कायनेटिक एनर्जीला तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये पण घेऊ शकता, अँड सो ऑन. वेगवेगळे फॉर्म त्याची तुम्हाला माहिती आहेत, पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलंय की फक्त कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काढा, एक कोणताही फॉर्म काढला तरी चालतं. तर सेकंड क्वेश्चन इज ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन. म्हणजे एक बॉडी रोटेट होत आहे कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशननी, तर तिच्यावर टॉर्क किती ॲक्ट होईल त्याचं एक्सप्रेशन आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी पुन्हा सेम त्याच प्रकारे डायग्राम आणि डायग्रामचं एक्सप्लेनेशन, याला तुम्हाला 1 मार्क भेटेल. सो लेट अस कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O. लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स ऑफ masses m1, m2 so on up to mn situated at a distances r1, r2, r3 so on up to rn from axis of rotation. The angular acceleration of this body is constant and it is say alpha. Though the angular acceleration is same for all the particles, the linear acceleration of different particle is different. प्रत्येक पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन मात्र वेगवेगळं असेल. आता इथे तुम्हाला दाखवता येईल पहिल्या पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन a1,
सेकंड पार्टिकलचं लिनियर ॲक्सलेरेशन A2, थर्ड पार्टिकलचं लिनियर ॲक्सलेरेशन A3 आणि nth पार्टिकलचं लिनियर ॲक्सलेरेशन AN. या प्रकारे तुम्हाला फिगरमध्ये पण दाखवता येतं. लेट द लिनियर ॲक्सलेरेशन ऑफ फर्स्ट पार्टिकल इज A1. A1 इज इक्वल टू R अल्फा. A इज इक्वल टू R अल्फा. टेंजेन्शियल ॲक्सलेरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. सो A1 इज इक्वल टू R अल्फा. सो दॅट द फोर्स ऑन द फर्स्ट पार्टिकल इज, फोर्स काय असेल, F1 इज इक्वल टू M1 A1. सो M1 आणि A1 किती आहे, R1 अल्फा. सो द टॉर्क ऑन द फर्स्ट पार्टिकल इज T इज इक्वल टू फोर्स इंटू मोमेंट आर्म. फोर्स आहे F1, मोमेंट आर्म किती आहे त्या पार्टिकलचा R1. So M1 R1 square alpha. This is torque acting on the first particle. Similarly, linear acceleration and force and the torque on the second particle is A2 किती येईल, R2 alpha. F2 किती येईल, M2 R2 alpha याच्यावरनं. आणि टॉर्क किती येईल, M2 R2 square alpha. Similarly, linear acceleration, force and torque on nth particle. Linear acceleration असेल Rn alpha. फोर्स असेल nth पार्टिकलवरचा Mn Rn alpha. आणि टॉर्क असेल Mn Rn स्क्वेअर अल्फा. आता आपल्याला त्या बॉडीवर ॲक्ट होणारा टोटल टॉर्क काढायचा आहे. टोटल टॉर्क काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सगळ्या टॉर्कचं ॲडिशन करावं लागेल. देअरफॉर द टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी इज सम ऑफ द टॉर्क ॲक्टिंग ऑन इच पार्टिकल. सो द टोटल टॉर्क ॲक्टिंग इज τ1 plus τ2 means torque on first particle plus torque on second particle plus torque on third particle and so on up to torque on nth particle. The torque on first particle is M1 R1 square alpha, torque on second particle is M2 R2 square alpha and so on. The torque on nth particle is Mn Rn square alpha. ठीक आहे, ॲडिशन केलं सगळ्यांचं, अल्फा कॉमन काढला म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहतं आपल्याकडे पहिल्या टर्ममध्ये M1 R1 स्क्वेअर प्लस सेकंड टर्ममध्ये M2 R2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन अप टू लास्ट टर्ममध्ये Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा. But this bracket is nothing but moment of inertia, means I. So total torque is equal to I alpha and this is the required relation. हा होता सेकंड क्वेश्चन. 3 मार्कासाठी या प्रकारे तुम्हाला कंप्लीट लिहायचं आहे. The third question is derive an expression for difference in the tension at highest and lowest point for a particle performing व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये टॉप पोझिशनला असणारं टेन्शन आणि बॉटम पोझिशनला असणारं टेन्शन यांच्यामध्ये किती डिफरन्स असतो, तो डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. बघा काय काय म्हटलं तिथे, आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कन्सिडर करावं लागेल पार्टिकलची. टॉप पोझिशनला किती टेन्शन असतं त्याचा फॉर्म्युला तयार करावा लागेल, बॉटम पोझिशनला टेन्शन किती असतं त्याचा फॉर्म्युला करावा लागेल आणि डिफरन्स काढावा लागेल. सो लेटस आन्सरमध्ये लिहायचं आपल्याला, लेटस कन्सिडर अ बॉडी ऑफ मास M परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लेट VL इज वेलॉसिटी ॲट द लोएस्ट पोझिशन, VH इज वेलॉसिटी ॲट द हायेस्ट पोझिशन, TL इज टेन्शन ॲट द लोएस्ट पोझिशन अँड TH इज टेन्शन ॲट द हायेस्ट पोझिशन. हे डायग्राम आणि हे 2 पॉईंट एवढे तुम्ही लिहिले की तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. डायग्रामला अर्धा मार्क, एक्सप्लेनेशन डायग्रामचं एक्सप्लेनेशनला अर्धा मार्क. ॲट द लोएस्ट पॉईंट द टेन्शन इज, आता लोएस्ट पॉईंटचा जर विचार करसाल तर वेट डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होणार आहे mg आणि सेंट्रीफ्युगल फोर्स पण याच डायरेक्शनने ॲक्ट होणार आहे म्हणजे MVL स्क्वेअर बाय आर. या दोघांना कोण बॅलन्स करेल, टेन्शन ॲट द लोएस्ट पोझिशन. सो टेन्शन ॲट द लोएस्ट पोझिशन इज MVL स्क्वेअर बाय आर प्लस mg. त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हटलं. ॲट द हायेस्ट पॉईंट बघा, आता या बॉडीचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शननी असेल पण सेंट्रीफ्युगल फोर्स वरच्या डायरेक्शननी असेल, त्यामुळे टेन्शन इन द ॲट द हायेस्ट पोझिशन इज, द हायेस्ट पोझिशन टेन्शन इज MVH स्क्वेअर बाय आर मायनस mg. कारण की MVH स्क्वेअर बाय आर ची डायरेक्शन बघा कोणती आहे आणि mg ची डायरेक्शन बघा कोणती आहे, त्यामुळे सबट्रॅक्शन होईल दोघांचं आणि जो काही रिझल्ट नसेल ते असेल त्या हायेस्ट पोझिशनचं टेन्शन. साहजिकच आहे, हायेस्ट पोझिशनचं टेन्शन कमी असतं लोएस्ट पोझिशनपेक्षा. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता आपण याचा डिफरन्स शोधू. हायेस्ट पोझिशनचं टेन्शन समजलं आपल्याला, लोएस्ट पोझिशनचं टेन्शन समजलं. आपल्याला मिळतं TL मायनस TH म्हणजे टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन मायनस टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन. आता टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशनचा फॉर्म्युला काय होता, MVL स्क्वेअर बाय आर प्लस mg मायनस टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशनचा फॉर्म्युला काय होता, MVH स्क्वेअर बाय आर मायनस mg होता, मायनस मायनस प्लस झाला प्लस mg. या दोन्ही टर्ममधनं m अपॉन आर कॉमन काढला, VL स्क्वेअर मायनस VH स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये राहिलं प्लस mg प्लस ट्वाईस mg. याला इक्वेशन नंबर 3 मी म्हटलं. The difference in tension at these two position is m upon r times VL square minus VH square plus twice mg. असा एक जनरल फॉर्म्युला तुम्हाला मिळतोय. आता आपण या ठिकाणी कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा आपल्याला वापर करायचा आहे. तुम्ही जर
सिलेबसमध्ये वाचलं असेल तर हे डेरिव्हेशन तुम्हाला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसारच करायचं आहे. आणि मग त्यानुसार टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन प्लस कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन प्लस कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन. लोएस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 घेतो आपण, कारण की mgh हा 0 कन्सिडर करतो आपण लोएस्ट पोझिशनला, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज 0. कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज हाफ mvl² इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन mgh फॉर्म्युला वापरला, h किती असाल हायेस्ट पोझिशनला ट्वाइस आर, कारण की बॉटम पासनं टॉप पोझिशनची अंतर हे ट्वाइस आर एवढं असतं, ट्वाइस रेडियस एवढं. सो mg इंटू ट्वाइस आर प्लस कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन इज हाफ mvh². मग आता ही टर्म इकडे घेऊन आलो मी. सो हाफ mvl² मायनस vh² इज इक्वल टू ट्वाइस mgr. सो vl² मायनस vh² इज इक्वल टू 4gr. हा पॉईंट आपल्याला मिळाला की जी व्हॅल्यू आपल्याला इथे या इक्वेशनमध्ये पुटअप करायची आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 3 TL मायनस TH इज इक्वल टू m अपॉन r इंटू 4gr प्लस ट्वाइस mg. सो इट इज 4mg प्लस ट्वाइस mg. हा r कॅन्सल होतो, 4mg होतो इथं प्लस ट्वाइस mg. सो 4mg प्लस ट्वाइस mg इज इक्वल टू 6mg. सो दिस गिव्स द डिफरन्स इन टेन्शन ॲट लोएस्ट अँड हायेस्ट पोझिशन. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऑब्जेक्टिव्हमध्ये पण हा प्रश्न विचारतात, व्हॉट इज द डिफरन्स इन द टेन्शन ॲट लोएस्ट अँड हायेस्ट पोझिशन इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर तो डिफरन्स असतो 6mg. ओके. The fourth question is obtain an expression for angular momentum of body rotating with uniform angular velocity. म्हणजे बॉडी जर युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटीने फिरत असेल तर तिची अँग्युलर मोमेंटम किती असेल ते डेरिव्हेशन आपल्याला करायचं आहे. पुन्हा त्याच प्रकारे डायग्रामचं एक्सप्लेनेशन. सो कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. ठीक आहे. लेट the body consists of n particles having masses m1 m2 so on up to mn situated at distances r1 r2 so on up to rn from axis of rotation. आहे बरोबर. As the body rotates, the linear velocity of first particle is v1 is equal to r1 omega. The linear momentum of first particle is p1 is equal to m1 into v1. So p1 is equal to m1 r1 omega. ही झाली लिनियर मोमेंटम पहिल्या पार्टिकलची. मग ही जर लिनियर मोमेंटम आहे तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल इज L1 इज इक्वल टू P1 into R1. Moment of linear momentum. So P1 into R1. So M1 R1 square omega. So this is angular momentum of first particle. Similarly, angular momentum of other particles is L2 is equal to P2 R2. So M2 R2 square omega. L3 is equal to P3 R3 is equal to M3 R3 square omega and so on. The angular momentum of nth particle is Pn Rn is equal to Mn Rn square omega. आपल्याला कंप्लीट बॉडीची अँग्युलर मोमेंटम काढायची आहे, त्यामुळे या सगळ्या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमचं आपल्याला ॲडिशन करावं लागेल. सो द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी इज सम ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ ऑल पार्टिकल्स. सो टोटल अँग्युलर मोमेंटम L टोटल इज इक्वल टू L1 म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस L2 म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल प्लस अँड सो अप टू Ln म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ nth पार्टिकल. सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या आपण. L1 is M1 R1 square omega, L2 is M2 R2 square omega, Ln is Mn Rn square omega. ओमेगा कॉमन काढला. सो इन ब्रॅकेट M1 इथे राहील, पहिल्या टर्ममध्ये शिल्लक राहील M1 R1 स्क्वेअर, सेकंड टर्ममध्ये शिल्लक राहील M2 R2 स्क्वेअर, सो ऑन अप टू Mn Rn स्क्वेअर इंटू ओमेगा. बट व्हॉट इज दिस? M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन अप टू Mn Rn स्क्वेअर मीन्स इट इज सम ऑफ product of mass of each particle of the body and square of the distance between them means moment of inertia of the body means capital I. So replace this bracket by capital I. So angular momentum total is equal to I omega and this is the required relation. हेच रिलेशन आपल्याला ऑब्टेन करायचं होतं. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 5 आहे न्यूमेरिकल. अ रेल्वे ट्रॅक गोज राउंड अ कर्व हॅव्हिंग रेडियस ऑफ कर्वेचर 1 किलोमीटर. म्हणजे एक रेल्वेचा ट्रॅक आहे की जो टर्न घेतोय की ज्या टर्नची रेडियस 1 किलोमीटर एवढी आपल्याला दिलेली आहे. द डिस्टन्स बिटवीन रेल इज 1 मीटर. दोन रुळांमधलं अंतर 1 मीटर आहे. दोन रुळांमधलं डिस्टन्स बिटवीन रेल्स. फाइंड द एलिव्हेशन ऑफ द आउटर रेल अबाउट द इनर रेल. तर बाहेरचा रूळ हा आतला रुळापेक्षा किती वर उचललेला असेल ते आपल्याला विचारलं आहे. सो दॅट देअर इज नो साइड प्रेशर अगेन्स्ट द रेल्स व्हेन ट्रेन गोज राउंड द कर्व
ॲट 36 किलोमीटर पर अवर. आता या शेवटच्या वाक्याचा अर्थ काय होतोय? जर ट्रेन या स्पीडनी जात असेल 36 किलोमीटर पर अवर, तर त्या रेलवर कोणत्याही प्रकारचं प्रेशर ॲक्ट होणार नाही. कोणत्याही प्रकारचं प्रेशर ॲक्ट होणार नाही म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स सारखे होतील. आणि सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जर सारखे होतील तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की ती जी ट्रेन आहे ती कोणत्या स्पीडनी जात आहे? मॅक्झिमम पॉसिबल स्पीडनी जात आहे. सो व्हॉट आर गिवन? द रेडियस ऑफ द टर्न इज 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर. डिस्टन्स बिटवीन रेल्स मीन्स एल इज गिवन 1 मीटर. विड्थ ऑफ द रोड म्हणू आपण त्याला, एल इज गिवन 1 मीटर. एच म्हणजे इन्क्लिनेशन ऑफ आउटर रेल अबाव इनर रेल आपल्याला विचारलंय म्हणजे एच काढायचं आहे. आणि स्पीड आहे ट्रेनचा, मॅक्झिमम पॉसिबल स्पीड त्या ट्रेनचा आहे 36 किलोमीटर पर अवर म्हणजेच 36 × 5/18 म्हणजेच 10 मीटर पर सेकंद. आता एलिव्हेशनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. द एलिव्हेशन ऑफ आउटर रेल अबाव द इनर रेल एच इज इक्वल टू एल साइन थिटा. आता साहजिकच आहे अँगल ऑफ बँकिंग कमी असतो. ॲज थिटा इज व्हेरी स्मॉल सो यू कॅन राईट साइन थिटा और यू कॅन रिप्लेस साइन थिटा बाय टॅन थिटा. सो एच इज इक्वल टू एल टॅन थिटा. सो एच इज इक्वल टू एल टॅन थिटाच्या ऐवजी v²/rg. सो एल आहे 1 मीटर, v² म्हणजे 10 चा स्क्वेअर 100, r is 1000 meter and g is 9.8. So it is 1/98. लॉगनी कॅल्क्युलेशन केले 1/98 चे तर ते आले 0.0101. सो 0.0101 मीटर. म्हणजेच बाहेरचा रूळ द आउटर रेल इज हायर दॅन द इनर रेल बाय 0.01 मीटर मीन्स नियरली 1 सेंटीमीटर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 इज अगेन एक्झाम्पल. काय म्हटलं पहा? अ फ्लाय व्हील ऑफ मास 8 किलोग्रॅम अँड रेडियस 10 सेंटीमीटर रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड ऑफ 5 रेडियन पर सेकंद अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्या फ्लाय व्हीलचं मास दिलं 8 किलोग्रॅम, त्याची रेडियस दिली 10 सेंटीमीटर. इट इज रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड. युनिफॉर्म अँग्युलर स्पीड किती दिला? 5 रेडियन पर सेकंद. मास दिले 8 किलोग्रॅम, रेडियस दिली 10 सेंटीमीटर. युनिफॉर्म अँग्युलर स्पीड दिलं 5 रेडियन पर सेकंद अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. इज सब्जेक्टेड टू अन ॲक्सलरेटिंग टॉर्क ऑफ 0.01 न्यूटन मीटर. आपण आता या रोटेट होणाऱ्या बॉडीवर टॉर्क अप्लाय करतोय त्यामुळे साहजिकच तिची अँग्युलर व्हेलॉसिटी बदलेल, आहे की नाही? हा टॉर्क किती आहे? 0.01 न्यूटन मीटर. 0.01 न्यूटन मीटर टॉर्क आहे. हां, फॉर 10 सेकंद. किती वेळासाठी अप्लाय केला टॉर्क? 10 सेकंदासाठी अप्लाय केला आहे. कॅल्क्युलेट द चेंज इन इट्स अँग्युलर मोमेंटम अँड चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. आता एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केल्यामुळे अँग्युलर मोमेंटम बदलेल. जर एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला नसता तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असते, त्यामुळे अँग्युलर मोमेंटम बदलणार आहे. ठीक आहे, पॉईंट झाला क्लिअर. त्याच वेळेस एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केल्यामुळे अँग्युलर व्हेलॉसिटी पण बदलणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी बदलली म्हणजे कायनेटिक एनर्जी पण बदलेल, आहे की नाही? मग आता आपण एक एक पार्ट यातला सोडू. पहिले मी त्या बॉडीचा म्हणजे त्या फ्लाय व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेतोय. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लाय व्हील काय फॉर्म्युला घेतला? mr²/2. कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज mr²/2. सो m इज 8, r² इज 0.01, r 0.1 आहे ना, त्यामुळे r चा स्क्वेअर किती होईल? 0.01 होईल अपॉन 2. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट डिश इज 0.04 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. डिश म्हणजेच फ्लाय व्हील. हां, त्यानंतर आपण फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी पण काढू, कारण की टॉर्क आपण अप्लाय करतो. टॉर्क अप्लाय केल्यामुळे अँग्युलर व्हेलॉसिटी बदलेल, म्हणून कायनॅमेटिकल इक्वेशनचा मी वापर केला. ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा टी. सो ω1 प्लस अल्फाच्या ऐवजी टॉर्क अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फाच्या ऐवजी टी अपॉन आय आपल्याला ठेवता येतं इंटू स्मॉल टी. सो ω2 इज इक्वल टू ω1 आहे 5 रेडियन पर सेकंद प्लस टॉर्क आहे 0.01, टाइम इंटरवल आहे 10 सेकंद आणि मोमेंट ऑफ इनर्शिया 0.04. सो इफ यू सिम्प्लिफाय देम इट इज 7.5 रेडियन पर सेकंद. म्हणजे 10 सेकंदानंतर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी, त्या रोटेट होणाऱ्या फ्लाय व्हीलची अँग्युलर व्हेलॉसिटी किती होणार आहे? 7.5 रेडियन पर सेकंद. पहिली किती आहे? 5 रेडियन पर सेकंद आहे. नंतर ती किती होत आहे? 7.5 रेडियन पर सेकंद होत आहे. मग आपण आता आपल्याला ω1 पण मिळाला, ω2 पण मिळाला, मोमेंट ऑफ इनर्शिया पण मिळाला. आपण आता एक एक पार्ट सोडवूया. द चेंज इन अँग्युलर मोमेंटम इज डेल्टा एल इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम म्हणजे L2 मायनस L1. L2 साठी काय घेता येईल? I ω2
L1 साठी काय घेता येईल आय ओमेगा 1. आय कॉमन काढला कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी एकच असल्यामुळे सेम असणार आहे. सो आय टाइम्स ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. आय इज 0.04, ओमेगा 2 इज 7.5, ओमेगा 1 इज 5. सो इट इज 0.04 इंटू 2.5 इज 0.1. अँग्युलर मोमेंटम मधला चेंज काढला आहे. सो युनिट इज किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. द चेंज इन कायनेटिक एनर्जी आपल्याला शोधायची आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जी काय असेल फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो हाफ आय ओमेगा 2 स्क्वेअर मायनस हाफ आय ओमेगा 1 स्क्वेअर. सो हाफ आय कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर. हाफ आयची व्हॅल्यू 0.04, ओमेगा 2 स्क्वेअर म्हणजे 7.5चा स्क्वेअर, ओमेगा 1 स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर. सो 0.04ला 2ने डिवाइड केलं 0.02. 7.5चा स्क्वेअर होतो 56.25, 5चा स्क्वेअर होतो 25. त्यामुळे हे सबट्रॅक्शन येतं 31.25 इंटू 0.02. सो इट इज 0.625 जूल्स. या प्रकारे आपल्याला चेंज इन कायनेटिक एनर्जी मिळते. दोन्ही पार्ट आपण सोडवलेत. त्यानंतर 7th क्वेश्चन आहे त्या ठिकाणी असणारा 2 व्हील्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर rotate side by side at the rate of 120 revolution per minute and 240 revolution per minute respectively in opposite direction. या अपोजिट कडे लक्ष ठेवा. दोन्ही व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा आहे 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर म्हणजे I1 इज इक्वल टू I2 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. दोन्ही व्हील साईड बाय साईड रोटेट होत आहेत. एकाची फ्रिक्वेन्सी आहे 120 RPM आणि दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी आहे 240 RPM. पण ते दोघं एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शननी रोटेट होत आहेत. पुढे काय म्हटलं पहा, इफ नाऊ बोथ द व्हील्स आर कपल्ड बाय मीन्स ऑफ अ वेटलेस शाफ्ट. त्या दोन्ही व्हीलला आपण कपल केलं एका शाफ्टवर. सो दॅट बोथ द व्हील्स रोटेट विथ कॉमन अँग्युलर स्पीड. आता दोन्ही व्हीलला एकत्र कपल केल्यामुळे दोन्ही व्हील एका पर्टिक्युलर अँग्युलर व्हेलॉसिटीनी किंवा एका पर्टिक्युलर व्हेलॉसिटीनी फिरायला लागतील. ती कॉमन व्हेलॉसिटी असेल दोघांची. कॅल्क्युलेट द न्यू स्पीड ऑफ रोटेशन. तर ही जी काही असेल ती तुम्हाला शोधायची आहे. मग गिव्हनमध्ये काय लिहिता येईल आपल्याला, दोन्ही त्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया सारखे आहेत म्हणजे I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. पहिल्याची फ्रिक्वेन्सी 120 RPM आहे, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी 240 RPM आहे. बघा आता काय म्हटलं आपल्याला, इनिशियली द व्हील्स आर रोटेटिंग इन अपोजिट डायरेक्शन. सो टोटल अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग. सो टोटल इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज, एका कोणाला तरी मायनस म्हणा, एकाला जर प्लस म्हटलं दुसऱ्याला मायनस म्हणावं लागेल कारण की दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शननी फिरत आहे. सो मायनस L1 प्लस L2. सो मायनस आय ओमेगा 1 प्लस आय ओमेगा 2 कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांचा सारखा आहे म्हणून आयला मी सफिक्स दिला नाही. सो इट इज आय टाइम्स ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. ही झाली इनिशियल अँग्युलर मोमेंटम ऑफ बोथ द फ्लाय व्हील्स बिफोर कपलिंग. पुढे काय म्हटलं त्यांनी, वेन द 2 व्हील्स आर कपल्ड द फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया. आता दोन्ही व्हील जेव्हा तुम्ही कपल करसाल त्या शाफ्टवर तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल, ट्वाइस. सो आय प्लस आय इज इक्वल टू ट्वाइस आय. अँड अँग्युलर वेलॉसिटी फायनल समजा ओमेगा एवढी होत आहे. दोघांना कपल केल्यानंतर अँग्युलर वेलॉसिटी बदलेल ना दोघांची, ती काहीतरी कॉमन होईल, ती झाली समजा ओमेगा एवढी. सो द फायनल अँग्युलर मोमेंटम इज L फायनल इज इक्वल टू आय ओमेगा. हाच फॉर्म्युला वापरायचा. आय किती आहे त्याचा, ट्वाइस आय इंटू ओमेगा म्हणजे फायनल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा एवढी आपण कन्सिडर केलेली आहे. मग इनिशियल अँग्युलर मोमेंटम एवढी आहे, कपल केल्यानंतरची अँग्युलर मोमेंटम एवढी आहे. आपण कोणत्याच प्रकारचा टॉर्क अप्लाय केलेला नाही. अँड ॲज देर इज नो अप्लिकेशन ऑफ टॉर्क सो अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व. त्या अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल. सो युझिंग कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज आय टाइम्स ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अँड फायनल अँग्युलर मोमेंटम इज ट्वाइस आय टाइम्स ओमेगा. सो आय कॉमन काढून आय तुम्हाला कॅन्सल करता येतो. ओमेगा 2च्या ऐवजी 2πN2, ओमेगा 1च्या ऐवजी 2πN1, 2 आणि ओमेगाच्या ऐवजी 2πN. सो N2 मायनस N1 अपॉन 2 इज इक्वल टू N. N2 इज 240 RPM, 120 RPM अपॉन 2. 240 minus 120 upon 2 is equal to N. So N is 120 upon 2 means 60 RPM. So new speed of rotation becomes 60 RPM when they get coupled with each other. ठीक आहे. असा 7वा प्रश्न होता 3 मार्कासाठी असणारा. त्यानंतर आपण आता डिस्कस करतोय लॉंग आन्सर टाईपचे क्वेश्चन की जो 4 मार्कासाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. साहजिकच 4 मार्क असल्यामुळे लेंथ आन्सरची जास्त असणारच आहे.
आता इथे स्टेट अँड एक्सप्लेन थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, तर याच्या स्टेटमेंटला 1 मार्क असेल आणि त्याच्या प्रूफला 3 मार्क असतील. हे व्यवस्थित लक्षात घ्या. मग आता पॅरलल ॲक्सिस थेरम सगळ्यांना माहिती आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ an object about any axis I0 is sum of its moment of inertia about the parallel axis passing through center of mass म्हणजे IC and product of mass of the body and square of the distance between the two axes. म्हणजे मॅथमॅटिकली आपल्याला लिहिता येतं IO is equal to IC plus MS square. त्याचं प्रूफ. सो कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट an axis passing through point O. Let C be the center of mass of the body. Consider a small element of mass dm at a point P. Join OP, OC and draw PD perpendicular to OD produced as shown in the figure. पहिले आता आपण एक एक मोमेंट ऑफ इनर्शिया शोधू. त्या पहिले पार्टिकलचा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट dm अबाउट एन ॲक्सिस थ्रू C. म्हणजे या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट C. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, त्याचा मास इंटू त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. मास किती आहे dm आणि डिस्टन्स किती या पॉईंट Pचं C पासून CP. So Cp square dm. But therefore moment of inertia of complete body about an axis through point C is. म्हणून मग एका पॉईंटचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा आहे तर कंप्लीट बॉडीचा किती असेल तर त्याचं इंटिग्रेशन घ्या. त्याला मी म्हणतोय IC. सो इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंप्लीट बॉडी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू C. IC इज इंटिग्रेशन Cp स्क्वेअर dm. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. सिमिलरली या पॉईंट P चा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा अबाउट पॉईंट O. सो मोमेंट ऑफ इनर्शिया एलिमेंट dm अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू O इज. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट O म्हणजे याचा मास इंटू दिस डिस्टन्स स्क्वेअर. मास आहे dm आणि डिस्टन्स किती आहे OP. सो OP स्क्वेअर dm. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा, या पार्टिकलचा. पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला की कंप्लीट बॉडीचा काढता येतो इंटिग्रेशन घेऊन. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट O इज IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं मी. ही फिगर तुम्हाला काढायची. या फिगरवरनं तुम्हाला सांगता येतं OP स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. OD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. OD कॅन बी रिप्रेझेंटेड एज OC प्लस CD. सो OC प्लस CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. सो OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CD प्लस CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. पण CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर काय येतं CP स्क्वेअर. सो CP स्क्वेअर. So OP square is equal to OC square plus twice OC CD plus CP square. So from equation these two, OP square ची व्हॅल्यू आपण पुटअप करू याच्यामध्ये. इक्वेशन 2 मध्ये आपण ती व्हॅल्यूज पुटअप करतोय. सो IO इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये OP स्क्वेअर प्लस ट्वाइस OC CD प्लस CP स्क्वेअर इंटू dm. OC ही H एवढी आहे आपल्याला माहिती आहे. सो OC च्या ऐवजी H प्लेस केला आपण. सो इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट H स्क्वेअर प्लस ट्वाइस H CD प्लस CP स्क्वेअर इंटू dm. इंटिग्रेशन सेपरेट केले. सो इंटिग्रेशन ऑफ H स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस H CD dm प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर dm. त्याला सॉल्व्ह करतोय आपण. हा H स्क्वेअर कॉमन काढला कारण की H हा फिक्स आहे. सो H स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ dm. इंटिग्रेशन ऑफ dm म्हणजेच बॉडीचं मास कम्प्लीट प्लस ट्वाइस H इंटिग्रेशन ऑफ CD dm. आता हा इंटिग्रेशनची याची व्हॅल्यू मात्र 0 असते. हे लक्षात ठेवा. ॲज द मास इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अबाउट सेंटर ऑफ मास असल्यामुळे हे इंटिग्रेशन 0 असतं. प्लस इंटिग्रेशन CP स्क्वेअर dm. मग याची व्हॅल्यू पुटअप केली. इंटिग्रेशन ऑफ dmच्या ऐवजी कॅपिटल M ठेवलं. या इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 ठेवली आणि CP इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर dm म्हणजे IC. हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्येच माहिती आहे. सो इंटिग्रेशन CD dm इज 0. हे पण आपण इथे पुटअप केलेलंच आहे. सो IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. अँड दिस एक्सप्लेन्स द थेरम. इथे मी एक्सप्लेन शब्द वापरला आहे. दिस प्रूव्ज द थेरम असं म्हणायला पाहिजे आपण. पण प्रश्नामध्ये मात्र एक्सप्लेन शब्द टाकल्यामुळे मी इथे एक्सप्लेन म्हटलेलं आहे. ते पण लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज कोनिकल पेंडुलम. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इट्स टाइम पिरियड. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय हे तुम्हाला पहिले सांगायचं आहे आणि नंतर मग त्याच्या टाइम पिरियडचं डेरिव्हेशन करायचं आहे. मग डेफिनेशन सगळ्यांना कोनिकल पेंडुलमची माहिती आहे. अ टायनी मास कनेक्टेड बाय अ लॉंग मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग and suspended from a rigid support in such a way that the string moves along the surface of a right circular cone of vertical axis and the point object performs uniform horizontal circular motion is called conical pendulum. व्याख्या जशीच्या तशी लिहायची आहे.
व्याख्येमध्ये शॉर्टकट करू नका, नाहीतर तुमचा 1 मार्क जाईल. नंतर डायग्राम काढा कोनिकल पेंडुलमची. T0 म्हणजे टेन्शन, या टेन्शनला रिझॉल्व्ह केलं आपण. T0 कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शननी, T0 साइन थिटा हॉरिझॉन्टली इनवर्ट म्हणजे टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ, या डायरेक्शननी T0 साइन थिटा असतो. हा म्हणजे T0 कॉस थिटा या वेट mg ला बॅलन्स करेल आणि T0 साइन थिटा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. या कोनिकल पेंडुलमची लेंथ कॅपिटल L आहे आणि हे अंतर h आहे. या सर्क्युलर पाथची रेडियस स्मॉल r आहे. ठीक आहे, डायग्राम काढायची, डायग्रामचं एक्सप्लेनेशन लिहायचं. सो कन्सिडर अ कोनिकल पेंडुलम ऑफ लेंथ L अँड मास स्मॉल m. लेट थिटा बी द अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ व्हर्टिकल ॲट एनी पोझिशन. ठीक आहे, थिटा हा एवढा अँगल त्यांनी केला आहे व्हर्टिकलशी. ॲट एनी पोझिशन द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब आर. या बॉबवर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील, तर त्याचं वेट mg इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन अँड द टेन्शन T0 इन द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. आहे बरोबर. कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतात ते लिहायचे. नंतर मग टेन्शनला रिझॉल्व्ह केलं दाखवायचं. रिझॉल्विंग टेन्शन इंटू 2 कंपोनंट्स. T0 साइन थिटा, T0 साइन थिटा कोणत्या डायरेक्शननी आहे, डायरेक्टेड अलॉंग रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ टुवर्ड्स द सेंटर. आणि T0 कॉस थिटा डायरेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड. The component T0 sin theta provides necessary centripetal force. Therefore, T0 sin theta is equal to mr omega square. The component T0 cos theta balances weight of the bob. So T0 cos theta is equal to mg. हे दोन्ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, दोघांचा रेशो घ्या. सो 1 divided by 2 implies T0 sin theta upon T0 cos theta is equal to mr omega square upon mg. So omega square is equal to g sin theta upon r cos theta, but r is equal to l sin theta. So omega square is equal to g sin theta upon l sin theta into cos theta. So omega square is equal to g, हा sin theta कॅन्सल झाला, डिनॉमिनेटर मध्ये आहे l cos theta. सो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये g अपॉन l cos theta. ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन कॅपिटल टी. आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे ना, म्हणजे ओमेगाला आपल्याला टाइम पिरियड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट मध्ये l cos theta अपॉन g. l cos theta म्हणजे h पण असतं, त्याचे तुम्ही h पण ठेवू शकता. सो दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हे मिळालं आपल्याला कोनिकल पेंडुलमच्या टाइम पिरियडचं डेरिव्हेशन. डेरिव्हेशनला 3 मार्क असतील आणि डेफिनेशनला 1 मार्क, अशी 4 मार्क त्या ठिकाणी असतील. अँड द थर्ड क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन 4 मार्कावाला. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड विथ विच अ व्हेकल कॅन बी सेफली ड्रिव्हन अलॉंग अ कर्व बँक रोड. ऑर, आता ऑर कशाला टाकला समजलं नाही. या फायनल डेरिव्हेशनवरून आपल्याला हा पार्ट मिळवता येतो आणि तसं सेपरेट पण याला मिळवता येतं. मी त्या फायनल डेरिव्हेशनवरूनच मिळवलं आहे. हां, शो दॅट अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द व्हेकल. सो आता आपल्याला मॅक्झिमम सेफ्टी स्पीडचं डेरिव्हेशन काढायचं आहे आणि बँक रोडवर. सो कन्सिडर अ व्हेकल टेकिंग अ लेफ्ट टर्न ऑन अ बँक रोड. लेट स्मॉल आर बी द रेडियस ऑफ द टर्न अँड थिटा बी द अँगल ऑफ बँकिंग. डायग्राम काढून घ्या, कारण की तुम्हाला वेगवेगळे फोर्सेस दाखवायचे आहेत आणि कोणत्या डायरेक्शनने फोर्सेस ॲक्ट होतात, कोण कोणाला बॅलन्स करतं ते त्या डायग्राममध्ये क्लिअर झालं पाहिजे. द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल आर. आता या व्हेकलवर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील. हे टर्न घेत आहे, लेफ्ट टर्न घेऊन राहिलं व्हेकल बँक रोडवर. इट्स वेट mg इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याचं वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी. नॉर्मल रिॲक्शन n इन व्हर्टिकली अप अँड परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. व्हर्टिकली अप म्हणजे या दिशेने नाही, रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शननी. तो पॉईंट लक्षात घ्या. आणि तिसरा फोर्स ॲक्ट होतोय फोर्स ऑफ फ्रिक्शन अलॉंग द रोड सरफेस डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द कर्व. या दिशेने फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्ट होईल, कारण की व्हेकल मॅक्झिमम स्पीडने चाललंय. व्हेकल जर मिनिमम स्पीडने जात असतं तर फोर्स या दिशेने ॲक्ट झाला असता. रिझॉल्विंग एन इंटू 2 कंपोनंट्स, एन कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड आणि एन साइन थिटा हॉरिझॉन्टल. एनला रिझॉल्व्ह केलं, एन कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शननी आणि एन साइन थिटा हॉरिझॉन्टली इनवर्ड डायरेक्शननी ॲक्ट होईल. त्यानंतर रिझॉल्विंग एफ एस म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन इंटू 2 कंपोनंट्स, एफ एस कॉस थिटा हॉरिझॉन्टली इन आणि एफ एस साइन थिटा व्हर्टिकली डाऊन. एफ एस कॉस थिटा हॉरिझॉन्टली इन आणि एफ एस साइन थिटा व्हर्टिकली डाऊन. द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज, आता या ठिकाणी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स किती असेल, तर जो फोर्स आतल्या दिशेने ॲक्ट होतो तो आहे एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा.
एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा आतल्या डायरेक्शननी. याला कोण बॅलन्स करेल? सेंट्रिफ्युगल फोर्स. सो एम व्ही स्क्वेअर बाय आर. द वेट इज बॅलन्स बाय, आता या ठिकाणी वेटला कोण बॅलन्स करेल? एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. वेट या डायरेक्शननी आहे, एन कॉस थिटा वरच्या डायरेक्शननी आहे आणि एफ एस साइन थिटा खालच्या डायरेक्शननी. दोघांचा रिझल्टंट या एम जीला बॅलन्स करेल. सो एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथे मायनस साइन आली, हे लक्षात घ्या. दोघांचा रेशो घेतला आपण इक्वेशन 1 आणि 2 चा. सो एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. या लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एन कॉस थिटाने डिवाइड केलं. आपल्याला मिळतं टॅन थिटा प्लस एफ एस अपॉन एन अपॉन 1 मायनस एफ एस अपॉन एन टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. पण एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू. किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असतो? म्यू टाइम्स एन असतो, हे आपल्याला माहिती आहे. सो एफ एस अपॉन एनच्या ऐवजी मी म्यू प्लेस केलं. सो टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. सो व्ही विल बी इक्वल टू अंडर रूट आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड लिमिट ऑन द कर्व बँक रोड. असं हे कम्प्लीट डेरिव्हेशन त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आणि जर त्यांनी विचारलं की अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ मास दाखवा, तर याच एक्सप्रेशनमध्ये कन्सिडर करा इफ द फ्रिक्शन इज अपसेंट देन म्यू इज इक्वल टू 0. फ्रिक्शन जर अपसेंट नसेल तर म्यूची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. मग इथे काय राहील? ब्रॅकेटमध्ये फक्त टॅन थिटा राहील. म्हणजेच व्ही मॅक्झिमम वेलॉसिटी किती होईल? अंडर रूट आर जी टॅन थिटा. त्याच्यावरून मी थिटाचा फॉर्म्युला तयार केला. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर बाय आर जी. आणि या इक्वेशनवरनं आपल्याला सांगता येतं दिस शोज दॅट अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द व्हेकल. या प्रकारे सगळे सातीचे साती प्रश्न 3 मार्कावाले आणि 3 क्वेश्चन 4 मार्कावाले, म्हणजे 3 मार्काचे सगळे प्रश्न आणि 4 मार्काचे सगळे प्रश्न आपण कव्हर केलेत. चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स.